श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याचा जागर मोहित श्रावणी श्री बेलदेव भंडारा उत्साहात। हा भंडारा पुरणपोळीचा असतो। या भंडाऱ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला। याबाबत पाहू आपला आवाज न्यूजवर सविस्तर बातमी। मान तालुक्यातील मोही इथं सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येणारा श्री बेलदेव भंडारा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माता भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्री बेलदेव मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। त्यानंतर सामूहिक भोजनाचा आनंद भाविकांनी घेत या पारंपरिक उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। श्री बेलदेव भंडारा हा मान तालुक्यातील श्रद्धा, परंपरा आणि ग्रामस्थांच्या एकोप्याचं दर्शन घडवणारा महत्त्वाचा पारंपरिक उत्सव मानला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहत उत्सवाची परंपरा जपली। या उत्सवानिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी, श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका तथा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांनी मोही इथं उपस्थित राहून श्री बेलदेव मंदिरात दर्शन घेतले। यावेळी त्यांनी मंदिर परिसरात भाविक, उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच माता भगिनी यांच्याशी संवाद साधला। श्री बेलदेव भंडाऱ्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देत अशा धार्मिक व सामाजिक परंपरांमुळे गावातील एकोपा अधिक दृढ होत असल्याचं त्यांनी सांगितले। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उत्सवामुळे मोही परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या भंडाऱ्यात पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे यंदाच्या उत्सवाचं विशेष आकर्षण ठरले। मान्यवर, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहीतील श्री बेलदेव भंडारा उत्सवाने पुन्हा एकदा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा अधोरेखित केली। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।